मिरजेत पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गोवा बनावटीच्या दारू तस्करींवर कारवाई करत 22,04,000चा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केले। अरविंद तानाजी बेडगे राहणार मिरज, अजिंक्य विजय गवळी राहणार मिरज असं अटक केलेल्या दोघांची नावे आहेत। मिरज पंढरपूर रस्त्यावर असणाऱ्या स्मशानभूमीजवळ गोवा बनावटीचे मद्य तस्करी करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी रात्री सापळा लावून गोवा बनावट मद्य असलेले वाहन वाहतूक करीत असताना पकडले। याची तपासणी केली असता यामध्ये विविध विदेशी गोवा बनावटीची दारू आढळून आले। महिंद्रा कंपनीच्या काळ्या रंगाची चारचाकी कार क्रमांक MH09 GU0055 हे वाहन जप्त करून पकडण्यात आले। त्यानुसार पुढील तपास केला असता हॉटेल अवनीज पंढरपूर रोड मिरज तालुका मिरज या हॉटेलमध्ये इतर मुद्देमाल मिळून आलाय। सदर गुन्ह्यामध्ये 2,45,325 रुपयाची गोवा बनावटीची दारू तसेच मोबाईल व वाहनासह एकूण रुपये 22,04,325 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्यामध्ये वाहन चालक अरविंद तानाजी बेडगे राहणार मिरज, अजिंक्य विजय गवळी राहणार मिरज यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ, 80, 81, 83, 90 व 108 अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी इस्मांना जागीच अटक करण्यात आली। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाचे निरीक्षक दीपक सुपे, दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, लक्ष्मण पवार, जयसिंग खुटावळे, उदय पुजारी, स्वप्नील आटपाडकर, विनायक खांडेकर, कविता सुपणे, शाहीन शेख, स्वप्नील कांबळे यांनी केले। दिनांक 6/4/2025 रोजी माननीय आयुक्त श्री राजेंद्र देशमुख साहेब तसेच माननीय संचालक श्री प्रसाद सुर्वे साहेब व यांच्या आदेशानुसार माननीय विजय चिंचाळकर साहेब, विभागीय उपायुक्त कोल्हापूर आणि माननीय श्री प्रदीप पोटे साहेब, अधीक्षक सांगली तसेच ऋषिकेश इंगळे साहेब, माननीय उपाधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मिरज विभागाला एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बाबा एका इसम हा गोवा दारूची वाहतूक करत आहे। त्यानुसार आम्ही सापळा रचला, त्या गाडीचा पाठलाग करून त्याला पकडले। त्यामध्ये एक बॉक्स रॉयल स्टॅगचा हा गोवा राज्य निर्मित मिळून आला। त्यानंतर सदर हा बॉक्स तो कुठून आणला याबाबत अधिक त्याच्याकडे चौकशी केली असता तर त्याने सदरचा बॉक्स हा मला हॉटेल अवनीज मिरज सांगली येथून देण्यात आला। मग याबाबत अजून पुढे चौकशी केली असता तिथे जाऊन आम्ही त्या हॉटेल अवनीजच्या इथे जाऊन एका रूममध्ये छापा घातला असता तर तिथे साधारण 2,45,000चे मद्य एकूण मिळून आले आणि वाहनासह त्याची किंमत 22,04,325 रुपये एवढी आहे। म्हणजे एकूण 22,04,325 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। यामध्ये वाहन चालक त्यांचे नावच नाही टाकलं तानाजी बेडगे, अजिंक्य विजय गवळी यांच्या विरुद्ध आम्ही दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा चालू आहे।